नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. 4 ऑगस्ट रविवार दीप अमावस्या आहे. दीप अमावस्येचे खूप सारे महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्या 4 ऑगस्टला आहे. 5 ऑगस्ट नंतर म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात होते. त्यामुळे अमावस्येला खूप सारं महत्त्व आहे. म्हणजे दीप अमावस्येला खूप सारं महत्त्व आहे. या दिवशी आपण अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपण दिव्यांना प्रार्थना करायची आहे किंवा दिव्यांची पूजा करायची आहे. दिव्यांना स्वच्छ धुवायचं आहे. पाटावरती कपडा अंथरायचा आहे स्वच्छ. त्याच्यावरती तुम्हाला तांदळाची रास घालायची आहे. त्याच्यावरती दिवे स्वच्छ धुतलेले धुवून पुसून तुम्हाला ठेवायचे आहे. त्यांना अष्टगंध, हळदी कुंकू सर्व काही व्हायचं आहे. अक्षदा व्हायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत. दुर्वा, अगाडी ही सर्व अर्पण करायचं. याला खूप सारं महत्त्व आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गोडाचा तुमच्या घरामध्ये काही असेल ते नैवेद्य तुम्हाला या दिवशी दाखवायचं आहे दिव्यांना आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे दिव्या की माझ्या आयुष्यामध्ये कधीही अंधार येऊ देऊ नको. तुझ्यासारखाच प्रकाश आमच्या सर्व घरावर राहू दे किंवा माझ्या मुलांबाळांवर राहू दे ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही दिव्यांची कहाणी सुद्धा वाचा, नाहीतर श्रवण देखील करा. तुम्हाला अशा प्रकारे दिव्याची या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आपल्या मुलांसाठी. तर मी तुम्हाला आज असे उपाय सांगणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात असे कोणते उपाय आहेत की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम असतात. आपली मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मोठे आहेत, त्यांना शिक्षण झाले त्यांचं पूर्ण पण त्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे पण चांगली पगार नाही किंवा प्रमोशन भेटत नाही किंवा काहीतरी अडचणी आहेत, संकट आहेत किंवा कुणाचं तरी नजरबाधा झालेली आहे, अजिबात ऐकत नाही, खूप चिडचिड करतात, त्यांना स्वतःला खूप त्रास होतो. असं असेल तर तुम्ही या दिवशी अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उतारा समजा उतारा करायचा आहे. आपल्या मुलांवरून हा दिव्याचा उतारा तुम्हाला करायचा आहे. तर आपण कोणताही उतारा करायचा असेल तर आपण संध्याकाळीच कोणताही उतारा करतो. तर तुम्हाला ही सुद्धा उपाय संध्याकाळीच करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय करताना कणकेचा एक ही घ्यायचा आहे, दिवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे 2 मुलं असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही 2 दिवे करायचे आहे. एकाच दिव्याने हा उतारा करायचा नाही. प्रत्येक मुलाला वेगवेगळा दिवा घ्यायचा आहे. मग तुम्हाला हा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. मग तुम्ही हळद मीठ टाकून केलेली कणकेचा दिवा तो देखील घेऊ शकता किंवा गोडाचा दिवा देखील घेऊ शकता. कोणताही असो, फक्त कणकेचा दिवा पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला काळा दोरा पाहिजे. मग तुमच्याकडे काळा धागा असेल किंवा काळी वात जरी असेल तुमच्याकडे तरीही चालणार आहे. तुम्हाला दोरा घ्यायचा आहे काळा, त्याची वात तयार करायची आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे. कोणतंही तेल चालेल पण तेल टाकायचं आहे, तूप नाही टाकायचं, तेल टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला काळी मोहरी टाकायची आहे. आणि काळी मोहरी टाकल्यानंतर तुमच्याकडं लाल मिरच्या असतील, 1 किंवा 2 मिरच्या असतील, ती मिरच्या तुम्हाला म्हणजेच असं मोडून टाकायच्या आहेत दिव्यामध्ये. ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला तुमच्याकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त एवढी काळजी घ्यायची, दक्षिण दिशेला बसवायचं नाही. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. तर आपण यमासाठी कोणताही उपाय करत नाही किंवा आपण यमाचं कधीही पूजा करत नाही. त्यासाठी आपण यमाकडे तोंड करून बसवायचं नाही. आपल्या मुलाचं तोंड पूर्वेकडे झालं पाहिजे अशा पद्धतीने त्याला बसवायचं आहे. आणि घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला मुलांवरून हा जो दिवा आहे हातामध्ये घेऊ शकता किंवा एका ताटामध्ये घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला 3 वेळा किंवा 7 वेळा तुम्हाला हा उतरवायचा आहे. ती उतरवत असताना ओम श्री गुरु दत्ताय नमः, ओम श्री गुरु दत्ताय नमः, ओम श्री गुरु दत्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही 7 वेळा उतरताय त्यावेळेस 7 वेळा बोलायचं आहे किंवा तुम्ही 3 वेळा उतरताय तुम्हाला 3 वेळा बोलायचं आहे. अशा पद्धतीने उतरवून तुम्हाला हा दिवा घेऊन घरात न ठेवता तुम्हाला दरवाजामध्ये ठेवायचा आहे. दरवाजामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला
जर ती दिवा चुकून विझला तर तुम्हाला नंतर प्रज्वलित करायचा नाही. बाहेर थोडीशी फार हवा असते तर ती विझला तरी चालेल, ते आपण त्याचा उतारा पूर्ण झालेला आहे. पण विझल्यानंतर परत लावायचा नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा करायचा आहे दीपामावशे दिवशी. मग तुम्ही बाहेर जर तुमचा दिवा नाही विझला तर तुम्हाला दरवाजाच्या बाहेर किंवा बाल्कनीत हा ठेवायचा आहे किंवा असं विझवायचा नाही. त्याचबरोबर तुमच्या मुलांना किंवा हा उपाय करणं शक्य नाही, बाबा तुमची मुलं बाहेरगावी आहेत, तर तुम्ही हा उपाय मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करून सुद्धा करू शकता. मुलांवरून व्हिडिओ कॉलमध्ये तुम्ही हा दिव्याचा उतारा करून आपल्या दरवाजामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. मग तसेच जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही, तुम्ही कुठं बाहेर गेला आहे किंवा शक्य झालंच नाही, तर तुम्हाला एक साधा सोपा उपाय करायचा आहे. तुम्हाला खडं मीठ घ्यायचं आहे, मुठीमध्ये घ्यायचं आहे, मुठी जाम करायची आहे आपल्या हाताची, मीठ सांडलं नाही पाहिजे असं करायचं आहे. मग तुम्ही एक चमचाभर मीठ घेतलं तरीही चालणार आहे. तुम्हाला मुलांना आपल्याकडे तोंड करून तुम्हाला 7 वेळा 11 वेळा 3 वेळा तुम्हाला उतरवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला जी आपण भांडी घासलेलं पाणी आहे घाण, किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये किंवा बेसिनमध्ये हा जो उपाय केलेला आहे मिठाचा, ते मीठ तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे. याच्यामुळे तुमच्या मुलांवरती कुठलीही वाईट शक्ती असेल किंवा नजर लागलेली असेल त्याच्यामध्ये नष्ट होणार आहे. ते मिठामध्ये सर्व काही नजर येते आणि ती सर्व पाण्यामध्ये नष्ट होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला हा देखील साधा सोपा असे 2 उपाय करायचे आहेत. शक्य असेल तर दोन्ही उपाय करा, जर शक्य नसेल तर तुम्ही ह्याच्यापैकी एक देखील उपाय करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा, नवीन असाल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. आजची जेवढी झालेली सेवा आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.